मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर वाजलेले आहेत 4, 4:15 वाजलेले आहेत। शिवम अजून उठलेला नाही, झोपलेला आहे तो। आणि तसं खरं तर सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला पुढे बोललेली आहे शिवमसाठी कॉफी, आणि दुसरं म्हणजे आता त्याला कॉफीच आवडते त्यामुळे त्याला कॉफीच बनवलेली आहे। आणि दुसरं तर एवढं छान योगर्ट त्यांनी आणलं होतं, मँगो फ्लेवर आणि स्ट्रॉबेरी, मँगो फ्लेवरचं योगर्ट आणलं होतं त्यांनी, पण ते त्यांनी खाल्लेलं नाही आहे, त्याला कॉफीच प्यायची। आणि दुसरं म्हणजे आता हे दूध तापून ठेवले मी, याच्यामध्ये थोडीशी साखर घालते आणि त्याला उठवते। अजून तर तो उठलेला नाही आहे। खरं सांगायचं तो प्रचंड फुगलेला आहे, त्याचं कारण आहे मी रडलेलं त्याला आवडलं नाही। आणि दुसरं म्हणजे त्याला त्याच्या मित्राकडे जायचं होतं, ते मला तो जाण्यासाठी परमिशन विचारली। आता तो जरा रागात नाही बोलला, आता मी पण रागात बोलले, तो पण रागात बोलला, तो रागात खेळायला गेला। आणि मग मलाही परत वाईट वाटलं की अरे मी उगाच त्याला रागात बोलले, म्हणून मी वेळेच्या आधी क्लासला तिथं त्याला मी आणायला गेले, पण तरी तो चिडलेलाच होता। त्याला एकट्याला जायचं होतं केशवनगरला, झेड कॉर्नरला ते तिथं लोकेशन आहे, त्याला तिथं जायचं होतं। आता ते इतक्या जवळ तर नाहीये, शक्यच नाहीये आमच्या एरियापासून, ते इतक्या जवळ नाही। आता त्याला इथलं पुण्यातलं अजून काही ह्या एरियातलं बरंचसं काही माहीत नाही। त्याने लोकेशनवर बघितलं तर 15 ते 16 मिनिटं दाखवत होतं, पण इतकं 15 ते 16 मिनिटाचं असतंय का सांगा बरं। तर तो रुसलेलाच होता कालपर्यंत। आणि मग एक तर त्याला दुसरं असं राग आला की मी रडले, तो म्हणतो तू दुसऱ्यांसाठी कशाला रडती, तुला काय गरज आहे दुसऱ्यांसाठी रडायची। तर आता त्यांनी इतकं रडलाय की त्यांनी बी खूप स्वतःला त्रास करून घेतला, आणि मलाही ऑब्व्हियसली खूप त्रास झाला। त्यामुळे आता रडणे बंद आणि ओनली हसणे आणि ओनली स्माईल। जशी मी तुम्हाला कायमस्वरूपी आवडते तसं मी आता कायम हसत राहणार आहे। झालेल्या गोष्टी सगळ्या विसरून जायचं मी ठरवलेलं आहे। आता तुम्हीही मला काही कमेंट करू नका, काय झालं होतं, कसं झालं होतं, कुणी काय केलं, कोणाची चूक आहे। 4 भांडी असतात घरामध्ये, त्यामुळे ती वाजतात, आणि वाजलेली असली तरी आता ठीक आहे, ती आपलीच आहेत किंवा काही असू द्या, मला त्यांच्याबद्दल कुणाबद्दलच आता काहीच बोलायचं नाहीये, मला फक्त सोडून द्यायचंय। तुम्हीही कमेंट करू नका आणि झालं गेलं विसरून जा। आणि आता याला उठवूयात आपण, कॉफी तर तयार झालेली आहे, आता त्याला उठवते मी आणि कॉफी देऊयात। माझी इच्छा होती की त्यांनी ते दही फ्लेवरवाला आहे ते दही त्याने खावं, पण त्यांनी ते दही खाल्लेलं नाही, त्याला कॉफीच प्यायची आहे। खरबूज आणलेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्याला इतकी फळं आवडतात। कलिंगड सकाळपासून कापून ठेवले, पण त्याने अजून खाल्लेलं नाही, थोडंसं खातोय थोडंसं नाही खात। आणि कॉफी तयार आहे, उठ म्हणजे ते उठ नाही आता, बाबू उठ, शिवम उठ, आवर लवकर लवकर। हा बघू चल चल उरकायचं बघ, तो मला म्हणतोय बघू कोण कोणाचं। मग कशाला उठवायला लावलं मला तू, अरे आवर जा, तुला इच्छाच नाहीये का शिवम तिथं जायची? जा शिवम, तसं नको करू। तर आम्ही निघालेलो बाहेर निघायला काल मी 40 रुपये दिले होते चिल्लरमध्ये, व्यवस्थित ठेव म्हटलं, नाही आता तुला काय पाहिजे ते घेऊन येतात म्हणला। मग मी ते पैसे तसेच राहिले, मी काय आणलंच नाही, ते पैसे काढून घे म्हटलं ना। आम्ही दोघं निघालो बाहेर। तर बाहेर जा आम्हाला बघायचं होतं एक्सेलचा क्लास बघायचा होता याच्यासाठी, आणि दुसरं म्हणजे आम्हाला जिम बघायची होती। तर जिम बघण्यासाठी आणि सायकलला हवा भरण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे आम्ही एक्सेलचा क्लास बघण्यासाठी घराच्या बाहेर निघालो। पण आता आमचं कुठलंही काम झालेलं नाहीये, कारण बाहेर गेलो तर 1 मे असल्यामुळं जिम बंद आणि एक्सेलचा क्लास पण बंदच होता, आणि दुसरं म्हणजे फक्त सायकलला हवा भरली आणि तो तिथून माघारी आला। सायकलचा कंटाळा येतो की काय माहिती, चालवायला लागलं एकदम फास्ट चालवतो। माझ्या आधी तो पुढे गेला, म्हटलं मी पुढे जाऊन सायकलला हवा भरतो, तू पाठीमागून ये। मग मी गेले चालत, आम्ही दोघंही येऊन जरा इथं शांत हवेत जरा बसलो थोडंसं, आणि मग परत आले मी घरी। तर फायनली आम्ही बाहेर जाऊन आलो, पण आमचं कुठलंच काम आज झालं नाही, कारण आज जिम पण बंद होती 1 मे असल्यामुळं, आणि दुसरं म्हणजे जिम बंद होती, आणि दुसरं आम्ही कुठे गेलो होतो एक्सेल लावायला। तर त्याचा फ्रेंड बोलला की इथं पण व्हिडिओज दाखवतात एक्सेल वगैरे, म्हणजे त्याची व्यवस्थित प्रोसेस होत नाही, कम्प्युटर वगैरे शिकायची, काय उपयोग नाही म्हणला। मला पण त्याचा काही फायदा झाला नाही। आता तुम्हाला जर ह्याचा काही फायदा होत असेल, झाला असेल, तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि खरं सांगणं झाल्याच्या नंतर सगळं कलिंगड खाल्लं, हे तो आपल्याला कांदा टाकलाय मी, सगळं कलिंगड त्यांनी खाऊन घेतलं। आणि आता मी घेतलंय पीठ, तर पीठ मळायला घेतलंय। खरं सांगू, मी सगळ्यांचा राग शांत करायचं हुनर ठेवते, म्हणजे माझ्याकडं तेवढं ताकद, हिंमत किंवा टॅलेंट आहे, पण माझा राग कोणीही शांत करत नाही। उलट सगळे लोक माझ्या रागावर तेल टाकतील, मीठ टाकतील,
त्याला जास्त भडकवायचा प्रयत्न करतील, हे मला म्हणजे माझं दुर्दैव असलं आहे म्हटलं तरी चालेल. आणि मी लवकर बळी पडते. म्हणजे खूप सारी लोक अशी आहेत की मला खूप सारं आता जसं जसं मी रिअलाइज व्हायला लागले ना मला की लोक माझ्या संग जे पॉलिटिकलपणा करतात ना, त्यातून मला अनुभव यायला लागला की माझ्याशी लोक शाळा खेळतात आणि मला येड्यात काढतात असं नाही म्हणाय, पण माझ्या रागावर तेल मीठ टाकतात. चला ठीक आहे, जाऊ दे. आपल्याला राग येतो आणि माझा राग शांत करायचं हुनर कुणामध्येच नाहीये. माझा राग मी स्वतः शांत करते. ज्यावेळी ह्यांचा खूप ह्या लेवलला जातो त्यावेळेस मग माझा राग मी आपाप शांत करते असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे माझाच महादेव माझं राग शांत करू शकतो, बाकी कोण करू शकत नाही. बाकीचे तर सगळे ऑल ओव्हर सगळे तेलमीठच घालतात त्याच्यावर. चला ठीक आहे, असू द्या. पुढं ब्लॉग आपण पुढचा कंटिन्यू करूयात. आता भाजी बघायची काहीतरी. मेन तर प्रॉब्लेम असा आहे की भाजी काय करायची. बघू, भाजीचं काहीतरी फ्रीजमध्ये बघून नाव ठेवू. तर आता संध्याकाळची तयारी म्हणून मी पीठ मळायला घेतलं आणि त्याला सांगितलं तुझा बाहेरून केळी वगैरे घेऊन ये. तसा तो जातो दूध आणि केळी आणायचं होतं, पण तो काही गेला आणि दूध आणण्याच्या ऐवजी तो दूध संपलंय म्हणून केळी आणि वेपर्स घेऊन आलाय. आता तसं तर वेपर्स खायला नाही पाहिजे, पण आणल्यात. चला ठीक आहे, रोज रोज थोडी खातो, कधीतरीच खाते. तर आज आपण आता बाकीचा ब्लॉग आपण इथंच संपूयात आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.